हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टीखानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रबडी रेसिपी। रबडी रेसिपी खूप काही अवघड नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे। पण आताही काही लोकांना जमत नाही ही रेसिपी, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। खूप सोप्या पद्धतीनं रबडी बनते आणि खूप कमी वेळातसुद्धा खूप लच्छेदार अशी रबडी बनून तयार होते। तर त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची आपल्याला, एकदम जाड अशी स्टीलची कढई घ्यायची आहे। शक्यतो ज्यावेळेला आपण गोड पदार्थ बनवतो ना त्यावेळेला स्टीलचंच भांडं वापरायचं। त्यासाठी ते मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1.5 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे। कढईच्या बुडाला आधी थोडंसं पाणी ॲड करायचं, त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे। इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। गाईच्या दुधाने खूप सुंदर अशी रबडी तयार होते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला। त्यासाठी ते मी गाईचं दूध वापरलेलं आहे। तुम्ही म्हशीचंसुद्धा दूध वापरू शकता। तर इथे बघा, मी ढवळून इथे छान असा दूध आटवून घेतलेला आहे। तर बऱ्यापैकी दूध आपला आटलेलाच आहे। आणखी आपल्याला दूध आटवायचं आहे, एवढी पातळ रबडी नाही, खूप घट्ट रबडी असते। तर आता तुम्हाला लच्छेदार रबडी बनवायची, तर तुम्ही बघू शकता मी एकदम गॅस कमीवर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे लच्छे काढून घेताय। तर तुम्ही 1-1 मिनटं थांबत जायचं। वर अशी लच्छे असे येत राहतात, म्हणजे मलाई येत राहते, ती मलाई आपण बाजूला काढून ठेवायची आणि एकदाच 4 ते 5 वेळेस तुम्ही ही प्रोसिजर करू शकता। त्यानंतर तुम्ही याला व्यवस्थित एक मिक्स करून घेऊ शकता। मिक्स केल्यानंतर खूप सुंदर अशी जाळीदार आणि अशी लच्छेदार रबडी बनवून तयार होते। तर गॅस कमी करायचा नाही, गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। जास्त जर गॅस कमी ठेवाल तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागू शकतो, म्हणून गॅसची फ्लेम फुल ठेवायची। फुल गॅसवरच आपल्याला ही रबडी बनवून घ्यायची आहे। अगदी 20 मिनिटांमध्ये ही रबडी बनवून तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही। फक्त लक्ष मात्र इथेच ठेवायचं, नाही तर दूध उतून जातो आणि आपली रबडी बनायच्या जागेवर पूर्ण दूध वेस्ट जातं। तर तुम्ही असं न करता तिथेच थांबा आणि काळजीपूर्वक ही रबडी बनवून घ्या। तर गॅसची फ्लेम हाय ठेवल्याने रबडी बनायला खूप फास्टमध्ये बनते आणि लवकर बनायला हेल्पसुद्धा होते। हवं तर तुम्ही कमी गॅसवर सुद्धा ही रबडी बनवून घेऊ शकता, पण जास्त वेळ लागतो। त्यासाठी कमी वेळेमध्ये झटपट अशी आपल्याला रबडी बनवायची आहे। तर गॅस फुल ठेवायचं आणि दूधला कंटिन्युअसली ढवळत राहायचं। तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असे लच्छे यायला लागलेत आपल्या रबडी, म्हणजे असंच कंटिन्यू आपल्याला रबडीला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत रबडीतलं पावभाग राहत नाही तोपर्यंत आपल्याला हा दूध शिजवून घ्यायचा आहे। तरच आपली रबडी खायला पण टेस्टी बनेल आणि थोडीशी घट्टसर जशी आपल्याला रबडी हवी आहे त्याच पद्धतीची रबडी बनवून इथे तयार होईल। जसं तुम्ही मार्केटमध्ये ते रस्त्यावर ठेलेवाले बसतात ना, ते अशाच पद्धतीने बनवतात। खूप असे लच्छे बाजूला काढून ठेवतात, 1-1 मिनटं थांबतात, ते लच्छे बाजूला काढून ठेवतात, म्हणजेच मलाई काढून ठेवतात दुधावरची, आणि याच पद्धतीने त्यांनी लच्छेदार अशी रबडी बनवून तयार करतात। तर आता बऱ्यापैकी दूध आपला घट्ट झालेला आहे, म्हणजेच आपला दूध आटलेला आहे। तर आता तोपर्यंत दूध शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे ड्रायफ्रूट्स बघून घेऊया काय काय लागणार आहे। माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते तेवढे मी ते ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहे। तर इथे मी 5 ते 6 काजू कट करून घेतलेले आहे, 5 ते 6 बदाम कट केलेले आहे, 5 ते 6 पिस्ता कट करून घेतलेला आहे। 1 चमचा आपल्याला इलायची पावडर लागणार आहे, अर्धा कप इतकी साखर ॲड करणार आहे। तुमच्याकडे जर चारोड्या वगैरे अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता, किंवा तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे तेवढे सुद्धा तुम्ही इथे कमी जास्त असेल तर ॲड करू शकता। तर इथे आपली रबडी बऱ्यापैकी शिजत आलेलीच आहे। परत आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत रबडीला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत रबडीमध्ये छान असे लच्छे दिसत नाही ना तोपर्यंत रबडीला शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली ढवळत राहायचं, नाही तर बुडाला लागून जाते। ज्या वेळेला दूध आटत आलेलं असतो ना त्यावेळेला शक्यतो दूध बुडाला लागण्याचे चान्सेस असतात। दूध बुडाला लागू नये म्हणून तुम्ही ही काळजी घ्या, कंटिन्यूअस दूध चालवत राहा, म्हणजे दूध बुडाला लागणार नाही आणि आपली रबडीसुद्धा खराब होणार नाही। तर आता या वेळेवर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करून घेते। काजू बदाम ॲड केलेले आहे, लगेच आपल्याला यामध्ये इलायची पावडरसुद्धा ॲड करायची आहे आणि साखरसुद्धा सोबतच ॲड करून घ्यायची आहे। आता यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स ॲड करून घेतलेले आहे। परत आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत ही रबडी शिजवून घ्यायची आहे। जोपर्यंत रबडीमध्ये व्यवस्थित आपल्याला लच्छे दिसत नाही किंवा घट्टसर अशी रबडी बनवून तयार होत नाही तोपर्यंत रबडीला शिजवून घ्यायचं आहे। मी आधी सांगितलेलं आपल्याला जोपर्यंत रबडीतला पावभाग राहत नाही ना तोपर्यंत रबडी इथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर बऱ्यापैकी तर रबडी शिजलेलीच आहे। जर तुम्हाला बासुंदीच्या प्रमाणात खायचं असेल ना तर ही बासुंदी बनवून तयारच झाली आहे, पण यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी रबडी असते। तर ती रबडी बनवायची असेल ना आणखी 5 ते 6 मिनिटापर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायची आहे, कंटिन्यू चालवत राहायचं आहे चम्मच आणि रबडीला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बरंच आता रबडी आपली घट्टसर झालेली आहे। परत 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया, म्हणजे आपली रबडी पूर्णपणे तयार होईल।
तर बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवत आहे. पूर्णपणे इथे रबडी शिजवून एवढी घट्ट छान झालेली होती. तर मी ते कंटिन्यू चालवत फुल गॅसवर ही रबडी शिजवून घेतलेली आहे. अगदी 20 ते 25 मिनटामध्ये आपली ही रबडी बनवून तयार होते. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच रबडी बनवायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला कळेल खूप कमी वेळेमध्ये खूप छान अशी रबडी बनवून तयार होते. तर आता मी तुम्हाला ही रबडी सर्वसुद्धा कशी करायची ते दाखवते. एका बाउलमध्ये पूर्ण रबडी ॲड करून घ्यायची, वरून भरपूर सारं पिस्ता ॲड करायचं, गार्निश करून घ्यायचं. तुम्ही ते मिक्स ड्रायफ्रूटसुद्धा गार्निश करू शकता. तरी ते मी फक्त पिस्ता गार्निश केलेला आहे. तर आपली ही रबडी बनवून तयार झालेली आहे आणि इथे मी सर्वसुद्धा करून दाखवलेली आहे. अगदी झटपट ही 20 ते 25 मिनटामध्ये लच्छेदार अशी रबडी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.